फरार कृष्ण आंधळेच्या शोधाबाबत अहवाल सादर करा. बीड कोर्टामध्ये झालेल्या सुनावणीत कोर्टाने खडसावलं. दिशा सालियनची हत्या की आत्महत्या? दिशा सालियन प्रकरणाचा तपास किती दिवस करणार? उच्च न्यायालयाचा मुंबई पोलिसांना सवाल. मुंबई महापालिकेचं नवं जाहिरात धोरण. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर जवळपास 18 महिन्यांनी नवं जाहिरात धोरण जाहीर. एकनाथ शिंदेंच्या नाशिक जिल्ह्यामध्ये 3 सभा. इगतपुरी, भगूर आणि येवल्यामध्ये शिंदेंची तोफ धडाडणार. मुंबईमध्ये थंडी लवकरच परतणार. उत्तरेमध्ये गेल्या 48 तासापासून घसरलाय पारा. शनिवारपासून महामुंबईतही जाणवणार थंडी. स्थानिक निवडणुकांसंदर्भामध्ये आज निकाल अपेक्षित. सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष. वृक्षतोडीच्या विरोधानंतर महानगरपालिकेनं एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा. नाशिकच्या तपोवनामध्ये कमी झाडांवर कुऱ्हाड चालण्याची सुद्धा शक्यता. नाशिक महानगरपालिकेतील सूत्रांची माहिती. धमक्यांना घाबरूच नका, मी डॉन बोर्डीकरांची लेक आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचा विरोधकांना इशारा. हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार. जास्त वळवळ कराल तर फडकून टाकू. भाजपचे आमदार आशिष देशमुखांचं वादग्रस्त वक्तव्य. अजित पवारांनी ठरवलं की त्याचा करेक्ट कार्यक्रम होतोच. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू खरे यांचं वक्तव्य. अजित पवार दिलेला शब्द पाळतात. राजू खरेंची माहिती.